का नाही स्टार्ट करूया. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. दीर्घ श्वास घ्या बरं. स्माइल. दीर्घ श्वास. पुन्हा एकदा. पर पायाच्या अंगठ्यापर्यंत जाऊ दे श्वास. दीर्घ श्वास. होल्ड. एक्सेल. दोन्ही हात जोडून प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चुआकोक सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे हिलिंग एंजल्स, हिलिंग गाइड्स, मास्टर चुआकोक सुईंचे सगळे देवदूत, Sahib, everybody. Humbly know your blessings to Lord Sai Baba. Thank you. We know your blessings for deeper understanding of Hanuman Chalisa. Thank you. Of Hari Bhakta. Thank you. To all of you, good evening. I welcome you all for this Sunday special section. Sunday special. संडे स्पेशल मध्ये आज मी तुम्हाला सेल्फी दाखवणार आहे. सेल्फी. काय सेल्फी आपल्याला दाखवायचा कार्यक्रम आहे. आज मुलगी म्हणजे आपण म्हणतो ना, मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे तसा. मुलगा बघण्याचा कार्यक्रम. सो हरिभक्त काल आपण म्हटलो, हरिभक्त कसा असायला हवाय त्याच्याविषयी भगवान त्यांच्या 12व्या अध्यायात 13व्या अध्यायात ऍक्च्युली क्वालिटीज सांगतात. भगवान भगवान म्हणजे भगवान कृष्ण. राईट. ऍक्च्युली आपण हनुमान चालिसा करतोय, पण जेव्हा आपण हनुमान चालिसा करतोय आपल्याला रेफरन्स घेण्यासाठी कितीतरी आपल्याकडे सगळे पुराणोक्त आपल्याकडे अवेलेबल आहे. येस नो. राईट. आपण भगवद्गीता, आपण रामायण, हे सगळं आपण रेफर करण्यासाठी आपल्याकडे एवढं सगळं अवेलेबल आहे कंटेंट. त्यातनं आपल्या लक्षात काय येत आहे की भक्त कसा असला पाहिजे. हरिभक्त. हरिभक्त नीट लक्षपूर्वक ऐका. स्मरण करा आपल्या गुरूंचं. उजवा हात तुमच्या हार्टवरती ठेवा. कीप युअर राईट हँड ऑन युअर हार्ट. दीर्घ श्वास करा. थोडीशी मान नतमस्तक करा. म्हणा, श्री गुरु चरण सरोज रज निज सतत. जे आहे तुमचं आहे. जे चालतंय तुमच्यामुळे चालतंय. थँक्यू टू ऑल ऑफ यू वन्स अगेन. हरिभक्त. काल एक वेगळी स्थान फेडली गेली. येस. राईट. आधीची जी आपली हनुमान चालिसेची पूर्ण सिरीज चालू होती, आधीचे दिवस, ते आधी सगळं हिलिंग वगैरे चालू होतं त्याला. आधी सगळे ओजी आपण जी घेऊन चाललो होतो खांद्यावरती, छातीवरती, मनावरती. आता जरा थोडीशी आपण रिअल रिअल हनुमान चालिसेमध्ये आलो. येस ऑर नो. राईट. हेच असतं. पहिले क्लेन्झिंग, नंतर एनर्जायझिंग. प्राणी किलिंगचं हे सूत्र आहे. पहिले धुलाई, नंतर धुलाई झाल्यावरती परत मग रंगाई. राईट. म्हणजे त्याला परत एनर्जी देणं. जिथे खड्डा पडलाय, निगेटिव्ह एनर्जी काढल्यानंतर जिथे खड्डा पडलाय परत मग तिथे खड्डा भरून काढणं. राईट. इज इक्वल टू प्राणिक हिलिंग. इज इक्वल टू प्राणिक हिलिंग. तिथे हरिभक्त म्हटलेला आहे. मुद्दा मुद्दा बघा काय. हरिभक्त. हरिभक्त म्हणजे काय माहितीये ना. हरी भरपूर शब्द आहेत, भरपूर भरपूर मिनिंग आहेत त्याला. हरिभक्त तो आहे. हरिभक्त तो आहे जो सगळं हारतो. नीट ऐका. हरिभक्त तो आहे जो सगळं हारतो. पण काय हारतो. तर भगवानांनी जेव्हा 12व्या अध्यायामध्ये, 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विचारलं, मला तुम्हाला बघायचं आहे, मला दर्शन द्या. ते 2 श्लोक त्याला दर्शन देत असताना त्याला नाही दिसले. ते अर्जुनाला दिसले नाहीत. आणि नंतर मग त्यांनी शक्तिपात केला आणि मग त्याला दिसायला लागला अर्जुनाला. आणि मग भव्य रूप, हजारो सूर्य, तेवढं रूप त्याला दिसायला लागलं जेव्हा, तेव्हा तो कॉम्प्रिहेंड नाही करू शकला. आणि मग त्यांनी बघितलं कृष्णाच्या तोंडी सगळे कौरव पण चाललेत. त्याचे जे द्रोणाचार्य आहेत ते चाललेत, भीष्म चालले, सगळे कौरव कृष्णाच्या तोंडी चाललेले आहेत, मुखातनं आतमध्ये चाललेले आहेत. आणि पाहतो तर काय, नंतर त्याचेही लोक चालले.
अर्जुनाची पण चालली, सगळं इकडचं पण सैन्य गेलं, तिकडचं पण सैन्य गेलं. मग राहतंय काय खाली? राहतोय तो निर्गुण. राहतोय तो निर्गुण. म्हणजेच काय? आपला प्रवास अवगुणांकडनं सद्गुणांकडे, सद्गुणांकडनं निर्गुणाकडे. जेव्हा अवगुण जातात तेव्हा तशी सद्गुणांची गरज लागत नाही, कारण तेव्हा ऑलरेडी आपण न्यूट्रल झालेलो असतो. हरिभक्त तो आहे जो हे सगळं हरलेला आहे. हर, गिवन अप, हारलेला नाहीये. इज नॉट लॉस्ट इट, इज गिवन अप. तो हरलेला आहे, तो हरिभक्त आहे. एखादी क्वालिटी आपल्यामध्ये आहे, निगेटिव्ह क्वालिटी आहे, स्मरण करा. आज आपण प्रयत्न करणार आहोत समजण्याचा. आपल्या सगळ्यांना माहिती असतं आपले अवगुण काय आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती असतं. खाजगीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असतं. त्याला म्हणतात गुप्त पाप. गुप्त पाप आपल्याला माहिती असतं. आपण काय काटकोण केलेलं आहे सगळं माहिती असतं. बट जस्ट दॅट वी चोज नॉट टू स्पीक अबाउट इट, नॉट डील विथ इट इन पर्सन ऑल्सो. वी चूज नॉट टू टॉक अबाउट इट. आपण असं विचार करतो अगदी मूर्ती, आज आराटिक योगा प्रॅक्टिस नाही केली, कोण बघताय? ते बघतायत. आज साधना नाही केली, कोण बघताय? ते बघतायत. हे अवगुण आहेत. आज्ञेचं पालन न करणारा काय म्हणू शकतो? आज्ञाधारक अजून व्हायचोय आपण. आय यू अंडरस्टँडिंग? हरिभक्त. हरिभक्त काय सांगितले आपल्या गुरूंनी? दोन माणसं भेटल्यावरती तिसऱ्या माणसाविषयी गॉसिप करू नये. पण दोन माणसं भेटायच्या ऐवजी फोनवरतीच आपण गॉसिप करतो तिसऱ्या माणसाविषयी. किती दूर होता आपण हरिभक्त होण्यापासून. मुलीला आई फोन करते, सुनेविषयी काहीतरी बोलते, बातचीत चालू होते, दोघं जण सुनेविषयी बोलतात. मग सून तिच्या आईला फोन करते, मग हिच्याशी बोलते. काय काय चालू आहे? खूप दूर आहेत हरिभक्तांपासून. ऑफिसमध्ये, घरी, दारी एकदा फक्त जर स्मरण करून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नाही सर, मी काहीच पाप करत नाहीये. आत्ताच सांगितली चार पाप. आत्ताच सांगितली चार पाप. कोण कोणाला बोलतंय, कोण कोणाविषयी बोलतंय, कोण ह्यांच्याविषयी बोलतंय, कोण त्यांच्याविषयी बोलतंय, कोण ह्यांच्याविषयी बोलतंय, कोण त्यांच्याविषयी बोलतंय. थांबत नाहीये. आय यू अंडरस्टँडिंग? हरिभक्त. तर भगवान जेव्हा सांगतायत अर्जुनाला, किंवा हनुमान चालिसेमध्ये पण तो श्लोक आहे, और देवता चित्त न धरही, हनुमत से सर्व सुख करई. गॅरंटीड आपल्याला हनुमान याच्यात काढणार आहेत पाय. हनुमान म्हणजे कोण? हनुमान आहे, चिरंजीव आहेत. चिरंजीव आहेत ते. चष्मा वाकडा झाला दिसतोय. चिरंजीव आहेत ते. ही चिरंजीव, चिरंजीव इज इमॉर्टल. आणि मग ते गुरूंच्या मार्फत आपल्याला, त्यांनी आपल्याला आज्ञा देतात. काल काय आपण शिकलो शनी महाराजांच्या आणि हनुमानाच्या कथेमधला? काय शिकलो आपण? तर काय आपण शिकलो? व्हॉट डिड वी लर्न? वी लर्न की when शनी भगवान tried to disturb Hanuman, he didn't get disturbed. Just because you are शनी भगवान, I will not get disturbed. माझे गुरु माझ्यासाठी अल्फा आहेत. अल्फा. अल्फा इज फर्स्ट अँड लास्ट. ओनली पर्सन. डोंट डिस्टर्ब. काय केलं मग शेवटी त्यांनी? त्यांच्या ताकदीने, त्यांच्या शेपटीने शनी भगवानांना त्यांनी गुंडाळलं की त्यांना व्रण आले, म्हणून आपण त्यांना तेल टाकतो शनिवारी. तेल वाहतो ताके ते त्यांचे जे व्रण आहेत ते व्रण हील व्हावे म्हणून. आणि मग तिने सांगितलं की सॉरी, मी प्रसन्न झालो तुझ्या या भक्तीने, आणि मी काय देऊ तुला? मी तुला कधीच तुझ्या राशीमध्ये येणार नाही. त्यांनी सांगितलं माझ्याच नव्हे
तो माझ्या कुठल्याही भक्तांच्या राशीमध्ये तुम्ही येऊन त्रास द्यायचा नाही. दॅट्स अ कमिटमेंट. और देवता कुचित न दरही, अनुमत से सर्व सुख करी. म्हणजे गुरु आपल्याला प्राप्त झालेले आहेत, तिथून गुरु हॉपिंग करायची गरज नाहीये. अर्थात गुरु आणि सद्गुरु, गुरु अनेक असू शकतात, सद्गुरु एकच असतो. सद्गुरु एकच असतो. अनेक गुरु असू शकतात, असतात. शाळेचे प्रिन्सिपल, युनिव्हर्सिटीचे डीन एकच असतो, राईट. पण जसं पंतप्रधान एकच आहे, मुख्यमंत्री एकच आहे, पण त्याचे अनेक 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 मिनिस्टर्स आहेत. पण ते सगळेजण मुख्यमंत्र्यालाच रिपोर्ट करतात. शाळेचे प्रिन्सिपल आहेत ते सगळे फिजिक्सचे टीचर, केमिस्ट्रीचे टीचर, जॉमेट्रीचे टीचर वगैरे वगैरे. दे आर डिफरंट डिफरंट टीचर्स, दे ऑल रिपोर्ट टू द प्रिन्सिपल सेम वे. मेनी मेनी गुरुज रिपोर्ट टू द सद्गुरू. म्हणून एका जन्मामध्ये कदाचित आपल्याला 2-3 गुरु आपले, आपण त्यांच्याकडनं काही शिकाल, संधी मिळेल आपल्याला. आणि ते सद्गुरूंच्याच, आपल्या जीवनातले सद्गुरू जे आहेत त्यांच्याच आज्ञेने, त्यांच्याच परवानगीने हे होत असतात. का बरं होतं? आणि ते व्हॉट इज द रिझन? रिझन हेच आहे, हरी भक्त हर, हरहू क्लेश विकार. काय विकार आहेत आपल्याला, बाप रे! कसले विकार आहेत प्रचंड. आता जर मी तुम्हाला रिमोट टेक्निक करायला सांगितली, तर विकारांची यादी लिहाल तुम्ही स्वतःच्या. करून बघा. हरिभक्त इज दॅट हू लेट्स गो. ही इज एबल टू लेट गो. व्हॉट डज ही लेट गो? निर्गुणाकडे तोचा प्रवास आहे. एक पॉइंट येतो, त्या अध्यायामध्ये आपण काय शिकतो, की सगळेजण, कृष्ण सगळ्यांना गिळंकृत होत आहे, म्हणजे सगळेजण कृष्णाला विलीन होत आहेत, कृष्णाकडे विलीन होत आहेत, कृष्णाकडे विलीन होत आहेत. द्रोणाचार्य पण विलीन होत आहेत. आसुरी प्रकारची जी एनर्जीज आहेत त्या पहिले लोप पावत आहेत. आणि मग आसुरी गेल्यानंतर सद्गुणांचा तसा काय उपयोग आहे? ऑलरेडी सगळं राहत आहे ते सद्गुणच आहे. आणि मग तिथून सुरू होतो निर्गुणांचा, निर्गुणांचा प्रवास. इट इज स्टेप बाय स्टेप. निर्गुण आपण काय करतोय, आता आता आपण सद्गुण डेव्हलप करतोय. नाही बोलणार मी, संयम करतोय, आपण जितेंद्र होण्याचा प्रयत्न करतोय. माझी इच्छा आहे, राईट, की फॉर एक्झाम्पल पावभाजी खाऊ नये, म्हणजे आता माझी इच्छा आहे की मी काही सकस आहार घ्यावा, पण मी न करता काहीतरी असंच बाहेर काहीतरी खातोय किंवा असं काहीतरी चमचमीत खातोय. आय एम सेइंग सम वर्ज मला करता येत नाही. गुलाबजाम 2 खायचे, मी 10 खातोय, नाही चालणार. अजूनपर्यंत जितेंद्रिय झालेलो नाहीयेत आपण. आपल्याला एखादी गोष्ट सांगायची आहे, राईट, ती सांगताना, आपण ती सांगत असताना, राईट, आपल्याला त्या घटनेविषयीचा जो द्वेष आहे, राग आहे, तो विरहित करून आपण ती नुसती घटना सांगण्याचे अजूनपर्यंत आपण तेवढे तयार झालेलो नाही. जरी आपल्याला गुरुप्राप्ती 10 वर्ष झाली असतील, 20 वर्ष झाले असतील, 30 वर्ष झाले असतील, 40 वर्ष झाले असतील, तरी सुद्धा तेवढ्या फार प्रमाणात मध्ये आपली, आपल्याला तशी आलेली नाहीये, जमलेलं नाहीये, हे सत्य आहे. आणि नाहीये म्हणजे काय, इट्स नॉट अ बॅड क्वालिटी. जमत आहे, पण मे बी 10 रुपयातनं मे बी 2 रुपये, 3 रुपये जमलेला आहे. अजून 30-40 अजून आपल्याला प्रवास करायचा आहे. हरिभक्त या एका शब्दावरती, हरिभक्त या एका शब्दावरती, जेव्हा अर्जुनाला जेव्हा हे सगळं रूप दिसलं भगवानांचं, आणि तो म्हटला की बापरे, तुम्ही एवढं सगळं आहात आणि मी तुम्हाला यादव बोलतोय, सखा म्हणतोय, कृष्ण म्हणतोय, तुम्हाला नावाने हाक मारतोय, मला माफ करा. इट्स ओके. तू माझा भक्त आहेस, अनन्य भक्त आहेस, यू आर माय फ्रेंड. आणि तुझ्या व्यतिरिक्त हे कोणालाच दिसणार नाही. तो अर्जुन आणि आपल्यातला काय फरक आहे? अर्जुन तो आणि आपण काय फरक आहे? सेम. आपल्याला आपल्या गुरूंनी दिलेले अनुभव आपण सगळे तसेच्या तसे दुसऱ्याला सांगू शकतो का? उत्तर नो आहे. नाही सांगू शकत. आपल्या जीवनातला हा कृष्ण आहे,
आपले गुरु आहेत. त्यांनी आपल्याला दिलेले खूपच खाजगी अनुभव आहेत. बऱ्याच वेळेला यू कांट युअर अंडरस्टँड, इंटरप्रेट, डिकोड अँड टेल दिस टू सो मेनी पीपल इन युअर लाईफ. यू कांट, नो वी कांट. कुठल्या रूपात काय येऊन सांगून जातील, तो हरिभक्त. आणि तो हरिभक्त तो आहे की ज्याच्यामध्ये तो सांगतो निष्ठा. सर माझी तर निष्ठा आहे. रिअली. जर निष्ठा आहे आणि आता भगवान आले समजा दरवाज्यावरती आणि टिंग टॉंग केलं, त्यांनी बेल मारली, आपल्या येतील का ओळखता? नाही ना. पण ते सांगतात की मी आहेच. तुला जस्ट दॅट तुला ते समजणार नाही किंवा मी आहे असं तुला डायरेक्टली समजणार नाही. पण ते समजलं असतं समजा तर काय झालं असतं? आपण कधी वागलो असतो? घरात कशी आपली तयारी झाली असती? आज भगवान आपल्या घरी येणार आहेत, प्रभू राम आपल्या घरी येणार आहेत, भगवान हनुमान त्यांच्या बरोबर असणार आहेत, राम लक्ष्मण सीता आपल्या घरी येणार आहेत, असं आपल्याला कळल्यानंतर आपण काय करू? बाहेर रांगोळी टाकू, पताके लावू, काय काय करू. दिवाळी आपल्यासाठी एवढी मोठी साजरी करतो आपण. ते प्रभू राम घरी येत आहेत म्हणून दिवाळी साजरी करतो. करतो का नाही करत सगळेजण? आता चैत्रातली रामनवमी चालू होईल. येस नो? काय? हो ना. मग परत आपण रामरक्षेसाठी आपण भेटू वगैरे वगैरे. मग परत हे करत असताना हरिभक्त काय करतो? हे विसरायचं नाहीये. हर ये परमात्मने, हर ये, हर ये इज लेटिंग गो. हर ये, हर ये. He has to lose it. Those who lose that weakness is only left with the strength. Strength is inner strength. And if there is no weakness, सद्गुणांचं काय काम आहे मग? सद्गुणांचं काय काम आहे? चावीनी कुलूप उघडलंय, बस दॅट्स इट, ओव्हर. मग त्यांचं काय काम आहे? वेन देर इज ब्लॅक अँड व्हाईट, द व्हाईट हॅज अन इम्पॉर्टन्स. आय नो व्हॉट इज राईट अँड आय फॉलो द राईट. झालं. मग आता राईटचं काय एक्झाम्पल, मग राईटचं महत्व काय राहिलं? मग तिथून सुरू होतो प्रवास ओंकाराचा, निर्गुणांचा. लक्षात येते? तो जो संकल्प आहे, जो आपण लिहिलाय महासुखाचा, 2025 मध्ये मनोरथ आपण केलेले आहेत, त्याला अजिबात अंडर एस्टिमेट करू नका. जर तुम्ही लिहिलेले नसतील, इफ यू हॅव नॉट रिटन इट, प्लीज राईट इट डाऊन. हे गरजेचे आहेत. ही सगळे टप्पे आहेत. हे नाही अटेंड केले समजा आपण, आपल्याला नाही आपलं घर झालं, नाही आपलं ऑफिस झालं, ना आपल्याकडे 1 करोड रुपये आले किंवा एक्झाम्पल, ना आपल्याकडे 100 कोटी रुपये आले, जे काय तुमचे गोल्स असतील, ना आपल्याकडे दागदागिने आले, ना आपल्याकडे अशा काही गोष्टी आल्या, जर आपण डोनेशन, तर आपल्याला ती फिलिंगच येणार नाही ऑफ बिंग कम्प्लीट. राहिलं माझं परत, बघितलं, राहिलं माझं परत, नाही वासना तयार झाली. देन देर इज अटॅचमेंट. I have to come down again. I wish I could have this. I wish I could have this. I wish I could have this. पण म्हणून तिथे बळ वापरायचंय आपल्याला. आय विश हाऊ मच शुड आय हॅव इट नाव? डिटॅचमेंट करतो ना माणूस. सर मी यांच्यावरती खूप प्रेम केलं, सर मी हिच्यावरती खूप प्रेम केलं, सर मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप. ओके ग्रेट फंटास्टिक. लॉ ऑफ कर्मा काय सांगताय? एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कालच मला कोणी, परवा मागच्या 2-3 दिवसापूर्वी मला कोणी मेसेज केला होता. कोणी 4-5 लाख रुपये कोणाला तरी उसने दिले होते व्याजाने काहीतरी, वाटतं काय माहिती काय. हा कुठल्या मित्राने, त्याच्या दुसऱ्या मित्राने काही पैसे घेतलेले आणि तो दुसरा मित्र काही फोन घेईना आता, वर्ष झालं. म्हणून त्याच्या बायकोनी त्याला फोन केला, ती पण काही घेईना. दोघींच्या बायका एकमेकांची चांगल्या गट्टी करत होत्या पैसे दिल्यावरती, नंतर बंद झाल्या. हा पैसे देत नाही. मग त्यांनी मला फोन केला, बोल माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? मी तर ओळखत पण नाही मी ओळखतो पण मी तुझे पैसे मी नाही घेऊ शकत. त्याने विचारलं तुला काय वाटतं? बोल मला हे वाटतं, जे कदाचित तुला समजण्यास कठीण वाटेल. बोलो इट्स ओके, इट्स ऍब्सोल्युटली ओके.
कधीतरी घेतले असतील तू त्याचे पैसे? नाही, मी तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आजपर्यंत कोणाचे पैसे घेतलेले नाहीत. हे आत्ता आधीचं कोणाला माहिती आहे? असंच असतं ना बऱ्याच वेळेला. सर काय मुलगा आहे, पण काय त्याला मिळालंय सगळं, काय कठीण आहे. काय मुलगी आहे, पण काय लोक मिळालेत, अत्यंत कठीण लोक मिळाले. खरं आहे. आणि त्या जन्मामध्ये ती व्यक्ती जी भोगत असते ती अत्यंत सालस असते, अत्यंत हुशार असते, अत्यंत हार्ड वर्किंग वगैरे वगैरे भरपूर. तो काय करू सर, रॉंग नंबर लागला रिअली. असा कधी रॉंग नंबर लागतो का परमेश्वरच्या दरबारामध्ये? ते काय कोर्ट आहे का? तिथे कसलाच, तिथे कुठेच काय वशिले बाजी बिजी काही चालत नाही कुठल्याही स्वरूपाची. म्हणजे कोर्ट, आपल्याकडचं कोर्ट तर न्याय देतच. पण लक्षात ठेवा की कुठल्याही स्वरूपामध्ये टाळी एका हाताने वाजत नसते. त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हरिभक्त होण्याच्या प्रक्रियेमधल्या, आपल्याला अवगुणांची जी प्रॅक्टिस आपण जे समोर दिसतोय. उदाहरण, माझे टीचर म्हणतात, राईट, लव्हिंग काइंडनेस म्हणजे तुम्ही किती प्रेमभावना असली पाहिजे. तर तुम्ही दरवाजा बंद करत असताना सुद्धा तो हळू बंद केला पाहिजे, प्रेमाने बंद केला पाहिजे, सन्मानाने केला पाहिजे, विथ लव्ह केला पाहिजे. माझ्या 60,000 विचारांपैकी जेव्हा माझ्या मनात असा विचार येतो, हे परमेश्वरा, ज्या व्यक्तीचा मला तिरस्कार आहे किंवा ती व्यक्ती माझी चुकीची वागली, तेव्हा सुद्धा माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी राग न येता, ओके, प्रेम नाही पण कमीत कमी राग नाही आला पाहिजे. दॅट इज अ लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. तो हरिभक्त. मग ते येणार आहे का सगळ्यांना? ऑफकोर्स. त्याच्यासाठी ते बलबुद्धी विद्या आहे, म्हणून तर आपण जमतो रोज. आपल्याला त्या गोष्टीची आवड तयार झालेली आहे, म्हणून तर आपण जमतोय. त्यामुळे अजिबात स्वतःला डिमोटिव्ह, ओ माय गॉड, हाऊ कॅन आय डू इट, आय एम नॉट देअर, व्हॉट विल हॅपन, गलत. वी आर ऑन दॅट ट्रॅक. अँड इट्स इम्पॉर्टंट दॅट प्रत्येक जण जो पुढे आहे तो मागच्या सध्या इथे बघा जरा, थोडस ते जरा खड्डा आहे, त्याला घेतो पुढे, घेतो पुढे. हे सगळं जे लिखाण आहे ते काय सांगताय आपल्याला? देर आर मेंटर्स ॲट ऑल लेवल, देर आर गाईड्स ॲट ऑल लेवल, शेर्पाज ॲट ऑल लेवल. येस ऑर नो? आणि दोज गाईज हेल्प अस. चलो, आय एम मोटिवेटिंग यू, चलो आगे, चलो आगे, चलो, पडतोय ना, मी पडतोय, अरे नाही पडत, चल पुढे. एक हरिभक्त होण्याच्या तयारीत असलेला माणूस दुसऱ्या हरिभक्त होण्याच्या याला तो सांगतो, चल तुम्ही आहे. ही जस्ट मोटिवेटिंग और शी इज जस्ट मोटिवेटिंग. एकमेकाला सहाय्य करत असतात. त्यामुळे आपल्याला हरिभक्त याच्यातनं काय समजायचं आहे? देर आर विकनेसेस. शैतानी दिमागने आपलं पूर्णपणे आपण त्याला आपण करू शकू. उदाहरण, सकाळी आज आपण उठलं पाहिजे किंवा जे सकाळी उठणारे आहेत, राईट, किंवा आहारावरती आपलं काही नियंत्रण असलं पाहिजे. भगवानांनी सांगितलं त्याप्रमाणे झोपेवरती असलं पाहिजे, आहारावरती असलं पाहिजे. आहार विहार काय सोडलं पाहिजे? नको ना, आपण थोडंसं खाऊन बघतो. गडबडीचा विषय आहे. अजून आलेलं नाही आपलं प्रभुत्व त्याच्यावरती. आपली इंद्रिय म्हणतात नको, असू दे, थोडेसे चिप्स खा, थोडस असू दे. तेवढं खाल्याने काय नाही. थोडंच खायचं नसतं. पाहुणा ना ना असू दे ना थोडंच. तुम्ही जर बुफेला गेलात धम्माल येईल ना, तुम्ही म्हणजे काय, आपण पण. मी आता 2 आठवड्यापूर्वी आमच्या कार्यक्रमात बुफेला गेलो होतो. काय जबरदस्त रबडी जिलेबी खाल्ली मी. जसं काय शेवटची शेवटची देत होते, याच्यानंतर मला मिळणार नाही अशी खात होतो मी. काय लावलंय हनुमंते, काय सांगायचं, व्हॉट इज दिस. मी गाडीत बसल्यावरती मला विचारलं, हे परमेश्वरा, काय तुला आज मी संध्याकाळी सांगू, मी काय गोंधळ केले रे, मला माफ कर. 1 2 4 जिलेब्या, 6 जिलेब्या, रबडी, फार बुडवून त्याच्यामध्ये. काय रे राम राम, काय अर्थ आहे का? झालं इंद्रियाचा काय, इंद्रियाचा उंद्रिय झाला पार. खतम झाले रे इंद्रिया. कुठे ते इंद्रियांचं ऐकलो मी त्याचा, तो ते आतले दुश्मन आहेत. ह्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या दुश्मन आहेत. आपण बाहेरचे दुश्मन शोधतोय. मेरा दुश्मन कोण आहे, मेरा दुश्मन, अरे आत आहेत, बाहेर शोधतोय. यू अंडरस्टँडिंग? मग तिने छोटे छोटे वडे पण ठेवले होते. आलं लक्षात? माझ्या बरोबरचे जे माझे स्नेही आहेत त्यांनी 15 खाल्ले हो, छोटे छोटे. त्यांची बायको डॉक्टर आहे. ते मला म्हटले की तू पण खा. बोलू बर. त्यांचं माझ्यावरती अधिक प्रेम आहे.
मी डेझर्ट खाऊन झाल्यावरती पण त्यांनी माझ्या तोंडात तो छोटा मोठा कोंबला. आणि मी सुद्धा तो मी तो थुकला असता. आय हॅड अ चॉईस. नाही नाही, मला नाही चालणार. असू दे असू दे. गिळला. काय हे, कुठून होतील जितेंद्र? पण उठलो मी, दुसऱ्या दिवशी तोंड पुसलो, परत हरिभक्त आपले चाललं काम. इट्स ओके. कमीत कमी ही जाण तरी आली. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अवेअरनेस. हे हनुमान ते चुकलेत हा, तुम्ही गडबड केलेली आहे. प्लीज नेक्स्ट टाइम गुलाबजामच्या थाळीच्या जवळ जाऊन, जिलेबीच्या थाळीच्या जवळ जाऊन वास घ्या, पण खाऊ नका. खाऊ नका म्हणण्यापेक्षा तिच्याकडे असं बघा की हिला जर मी अति खाल्लं तर काय होईल. शेतावर काम करतोय का मी एवढं पचवायला? शुगर काय, व्हॉट एम आय डुईंग? एम आय अ फार्मर दॅट आय कॅन कन्झ्युम? एम आय, when I say farmer, is am I a farmer so that I can utilize that energy by some physical exertion? No. घरात न जाऊन कारमध्ये बसणं हे माझं एक्झर्शन आहे. आणि ऑफिसमध्ये कारमधनं तिथे बिल्डिंगच्या ऑफिसमध्ये, बिल्डिंगच्या इथे उतरल्यानंतर लिफ्टनी वरती जाणं एवढंच एक्झर्शन आहे, बाकी काही नाहीये. देर इज नो एक्झर्शन, देर इज नो एक्सरसाइज. आणि मी एकदम पर वाच्या भूमिकेत असतो. वा छानच. आर यू अंडरस्टँडिंग? राईट. सो हरये हरिभक्त, हरये परमात्मने हरिभक्त म्हणून श्री गुरु चरण सरोज रज निज. कशासाठी? तुम्हाला असं बळ हवंय मला. मला हे बलवान, आय वॉन्ट टू बी बलवान, आय वॉन्ट टू बी विद्यावान, आय वॉन्ट टू बी गुणवान, आय वॉन्ट टू बी चातुर्यवान. पण ते कसं? तर एक्झाम्पल, आय एम रिडिंग दिस बुक नाव. तुम्ही म्हणाल किती पुस्तकं वाचतो? हो, बरीच वाचतो मी. सायकोलॉजी ऑफ मनी. काय सायकोलॉजी आहे मनीची? काय आपलं नातं आहे पैशाशी? किती वेळा आपण विचार करतो दिवसभरामध्ये पैशाविषयी? ज्याचा विषयी विचार करायला पाहिजे तो विषय करतच नाहीये डोक्यामध्ये. हा माझी असं बघला, अरे बाबा, ए बाबा, हे बघ ना रे, आपण कसं वागतोय पैशाशी, पैसे आपल्याशी कसे वागतात. हाऊ आर यू थिंकिंग अबाउट मनी, हाऊ इज मनी थिंकिंग अबाउट यू? हा विचार सोडून, माझा ना एक नातेवाईक आहे गावचा, तो माझ्या असा वागला होता. त्याच्यानंतर मी गावाला जाणं कट्टीच केली. अरे अरे अरे, बस रे बस, पुढे बस झालं, नका रे बोलू. ग्रो अप. Money is ultimate priority in life. We have to make money. But what is the psychology of money? We have to understand from some books which are amazing. We should read Rich Dad, Poor Dad. हे पुस्तक वाचलं पाहिजे सगळ्यांनी. सायकोलॉजी ऑफ मनी वाचलं पाहिजे. द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन वाचलं पाहिजे. समजणार कसं? विद्या कशी येणार? बलवान कसे होणार? आर यू अंडरस्टँडिंग? राईट. नाही तर काय होईल? कायम तिथे एक युद्ध झालं, महाभारत. राईट. इथे एक आतमध्ये कुरुक्षेत्र चालू आहे. बुफेला गेल्यावरती पाणीपुरी. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 6 पाणीपुऱ्या झाली ना भैया एक प्लेट. नको बुफे लावले म्हणून टाप 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 90च्या स्पीडने चालू आहे. इथपर्यंत आली पाणीपुरी. नंतर पुढे जाऊन बघतो तर भाई बुफेला अजून भात बीत ठेवलाय, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बिर्याण्या बिर्याण्या. गजब चालू आहे का? 2 दिवस मासा सुस्त आहे. कठीण आहे परिस्थिती. व्हॉट आर वी डुईंग? क्लिअर होते सगळ्यांना? राईट. सो द टीचर इज एक्सपेक्टिंग अस टू बी. मग आपली गुरु आपली वाट बघतात. अरे बापरे, आज परत हा रिंगणाच्या बाहेर गेला रे. हा शैलेंद्र, कमॉन यार. ठीक आहे, मग परत सोमवारपासून परत बॅक टू पॅव्हलियन. पण असं होणं इज ओके नाही. इट इज सगळ्यांचंच होतं. माझं होतं म्हणून मी माझं एक्झाम्पल दिलंय. कारण अवेअरनेसमध्ये आपण सगळेजण असतो. सो डोंट वरी. इफ यू प्रॅक्टिस ग्रेट, इफ यू डोंट प्रॅक्टिस ग्रेट. समटाइम्स इफ यू डोंट प्रॅक्टिस इट इज ओके. बट डोंट लीव्ह द प्रॅक्टिस. डोंट लीव्ह द प्रॅक्टिस, अदरवाइज युअर ऑफ द नेटवर्क कम्प्लिटली. ठीक आहे, इट इज ओके. समटाइम्स यू लूज, दॅट्स फाईन. त्यामुळे हरिभक्त होण्यासाठी आपले क्वालिटीज ज्या आहेत त्याच्यापेक्षा ज्या क्वालिटीज डेव्हलप करायच्या आहेत, ज्या तिथे तुम्ही लिहिलेल्या आहेत, त्याचं तुम्ही रोज वाचताय का नाही? वाचत नसाल तर आजपासून वाचायला सुरुवात करा. वाचलं पाहिजे. माझ्याकडे इथे मागे माझ्या टीव्हीवरती इथे बोर्डावरती लिहिलेलं आहे, मी मला कोण व्हायचं आहे. सतत मला रिमाइंडर आहे.
इथे तिथे इथे तिथे झालं, तो तुम्हाला माझा तो प्रिंटआउट तुम्हाला रिमाइंडर देतोय, तुला काय व्हायचं आहे, तू काय सांगितलंयस. गुरूंचा फोटो आहे समोर, बघते महाराज बघतायत, मास्टर बघतायत, सॉरी. जर ते असते समोर तर ते काय म्हणले असते, काय रे रील बघतोय दिवसभर, आज केलीस बाळा, प्रॅक्टिस केलीस का. नाही आज नाही. बर, मग मी चाललो बाय. असं ते फिजिकली बोलले असते तर आले असते ना आपण सगळे 5 वाजता सेशनला. नाहीतर 4 वाजता प्रॅक्टिस केली असती, नाहीतर सकाळी उठून गेली असती. येस नो. इफ इज इन द फिजिकल बॉडी, मग आता विचार करा. पाणीपुरी किती खायची, गुलाबजाम किती खायचे, रबडीत बुडून खायचे, सॉरी जिलेबी रबडी किती खायची, हे सगळं देणार माणूस आहे तो आपली क्यू करतो रे. बापरे. खाओ खाओ सर खाओ. खाओ अभी गरम निकाला है, मस्त है भाई. हाँ गरम है जिलेबी. जे दनादन चालू आहे, दनादन दनादन. क्लिअर झालं सगळ्यांना. राईट. तो हरिभक्त इज हर, ये परमात्म्याने इज नथिंग बट हरणारा, हर करणारा, टू विन ओव्हर देम. अरे ये परमात्मे, युअर लेटिंग गो द नेगेटिव्ह क्वालिटीज. यू नो इट. यू नो. मला माहिती आहे मला काय कुठे माझी गोंधळ आहेत. इफ यू डोंट नो, आस्क युअर बेस्ट फ्रेंड, कॅन यू प्लीज हेल्प मी. देन लेट गो दोस. उद्यापासून चालू करा, थोडं 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 थोडं. प्रॅक्टिस नाही होत आहे, टाइमपास होतोय, 10 मिनिटं पण नाही प्रॅक्टिस होत आहे. 10 मिनिटं पण नाही आपल्याकडे चालू, वरची तो 5 मिनिटाचा नाही, 3च मिनिटाचा आहे, तो पण होत नाहीये. गजब. खूपच बाहेर आहे. कम बॅक. ठीक आहे ना. कम बॅक. वाय डज इट हॅपन इज बिकॉज इट इज व्हेरी नॅचरल. 4थ्या अध्यायामध्ये भगवान कृष्ण सांगतायत की मेडिटेटिव्ह स्टेट घेणं इज नॉट इझी. उस माइंड को पकड़ के लेके आना है वापस, एक चलो, 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 वर्चू प्रैक्टिस का टाइम हो गया. हाँ, अभी करता हूँ. म्हणजे हनुमान चालीसाची वेळ झाली, अजून काय मेडिटेशन तुम्हाला गुरुने दिली असतील, अजून काही क्रिया करायची असेल, जी जी साधना तुम्हाला करायची ज्या गुरुंनी दिलेल्या आहे. कुठलेच गुरु कोणाच भक्तांवरती, कोणाही शिष्यांवरती कुठल्याही प्रकारची फोर्सफुली काहीच करत नाही. नाही नाही, हे करायचंच आहे, नाही तर कट्टी, असं नाही. ते जस्ट गिव्ह द टीचिंग्स आणि नंतर आपल्याला ते सांगतात की हे करा. करो न करो अपने हात में है. ठीक आहे, थांबूया, सगळ्यांची ट्यूब पेटली. राईट. हरिभक्ताची. ओके. क्लिअर झालं सगळ्यांना. थँक यू टू युअर टीचर अगेन. म्हणा माझ्या माझ्या या हरिभक्त होण्याच्या प्रवासामध्ये माझ्यातले असलेल्या ज्या असुरी प्रवृत्ती आहेत, रागाच्या, द्वेषाच्या, भीतीच्या, क्लेशदायक आहेत म्हणा, काही काही पेनफुल आहेत. सतत निगेटिव्ह विचार, ह्यानी मला असं केलं, त्यांनी मला असं केलं, ह्यानी मला असं केलं, त्यांनी मला, हेच मला दिसतंय परमेश्वरा. तुमच्या फोटोच्या खाली बसून सुद्धा मी हीच चर्चा करतोय, हेच बोलतोय. सॉरी म्हणा. प्लीज गिव्ह मी इनर स्ट्रेंथ, ज्याला आंतरिक बळ म्हणतो आपण. आणि जर बळ देताय, तुम्ही जे बळ देताय, म्हणा की ते आत्मसात करण्याची शक्ती द्या. थँक्यू. तुम्ही सगळेजण म्हणा, आय विलिंगली. अदर यूला डोळे बंद करून अदर यूला सांगा, टेल दिस टू द अदर यू इन फ्रंट ऑफ यू. जो तुमचा अदर यू आहे, मनाच्या पडद्यावरती तुम्ही स्वतःला बघताय, आणि तो अदर यू जो आहे, तो अदर यूला सांगा. तुमचं नाव घ्या म्हणा. जसं मी माझं नाव घेतो, फॉर एक्झाम्पल शैलेंद्र, सो आय कॉल युअर नेम, युअर सेल्फ, अँड से प्लीज एक्सेप्ट द ब्लेसिंग्स फ्रॉम माय टीचर. अदर यूला माहिती नाहीये तुमचे टीचर कोण आहेत, काय आहेत, त्याला काहीच माहिती नाही. त्याला प्रभू राम माहिती नाही, भगवान हनुमान माहिती नाही, अदर यूला कोणच माहिती नाही. तो बिचारा छोटा, लहान 2-3 वर्षाचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे. त्याला सांगा, सॉरी, तुला मी शिकवायलाच विसरलो. थँक्यू म्हणा. निष्ठा त्यालाच म्हणतात. म्हणा, मी
भाग्यवान आहे की मला मिळाले. गुरुजनांचे आशीर्वाद, भगवान रामाचे आशीर्वाद, भगवान कृष्णांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेले आहेत. म्हणा ते आत्मसात करत राहा. कीप ऍब्सॉर्विंग. आणि जणू काय आता तो आदरयू आहे, तो जणू काय एक स्पंज झालेला आहे. आणि तो स्पंज हे सगळे आशीर्वाद ऍब्सॉर्ब करायला लागलेला आहे. जणू काय एक कपडा भिजत घातल्यानंतर जसा ओल पकडायला सुरुवात करतो, तसे तो आशीर्वाद पकडायला सुरुवात झालेला आहे. त्याला सांगा, गुड, कीप डुईंग इट मोर, मोर अँड मोर. त्याला सांगा त्याचे बेनिफिट्स, की अरे तू हे आशीर्वाद एक्सेप्ट केल्यावरती आय विल बी इन गुड हेल्थ. आणि गुड हेल्थ झाल्यावरती आय विल बी एबल टू प्रॅक्टिस. लवचिकता येईल. आय कॅन डान्स, आय कॅन वॉक, आय कॅन पार्टिसिपेट, आय कॅन क्लाइम्ब. कुणाला गिरनारला जायचं असेल समजा, आणि सम रिझन्स यू कांट गो, यू कॅन क्लाइम्ब. हे बेनिफिट्स आहेत. गुरुदर्शन होण्याची संधी आहे पादुकांची. सो यू कॅन से दिस. बेनिफिट सांगा त्याला, अदर यूला. गोळ्या माझ्या पूर्ण बंद होतील म्हणा. चष्मा माझा जाईल. वजन माझं अप्रोप्रिएट होईल. माझे डॉक्टरचे खर्च, औषधांचे खर्च पूर्णपणे संपतील. मी आनंदी व्हायला मला मदत मिळेल. आणि मी आनंदी झाल्यानंतर माझ्याकडे बघून कितीतरी लोक मोटिवेट होतील. त्याला सांगा. अशी कितीतरी एक्झाम्पल्स आहेत तुमच्या समोर. माझ्या फॅमिलीमध्ये आय एम एन एक्झाम्पल. मी प्राणिक शिकल्यानंतर माझ्या परिवारामध्ये 22 लोक प्राणिक शिकली. पैकी 5-6 आराटिक योगा प्रॅक्टिशनर आहेत. सगळ्यात आधी माझी बहीण शिकलेली, नंतर मी शिकलो. अँड देन वी बिकेम द रोल मॉडेल्स इन द फॅमिली. माझी बहीण स्वतः ट्रेनर आहे. तिचे मिस्टर ट्रेनर आहे. सो यू बिकम द रोल मॉडेल. माझ्या कंपनीमध्ये शेकडो मुलं आतापर्यंत प्राणिक मागच्या 10 वर्षामध्ये शिकलेली आहेत माझ्याकडे बघून. का बरं असं? तर बिकॉज दे हॅव सीन मी सॉल्विंग सो मेनी प्रॉब्लेम्स इन लाईफ इझिली, हसतमुख. कितीतरी आजारांवरती मात करत असताना बघितलेले. सो दे आर मोटिवेटेड. की कुठल्याही प्रसंगामध्ये शैलेंद्र सर पूर्णपणे स्टेबल माइंडसेटने एखादा प्रसंग हँडल करताय. आणि जेव्हा त्यातनं बाहेर पडताना सुद्धा तेवढंच विनम्रतेने इज एबल टू ऍब्सॉर्ब द सक्सेस, प्रॉस्पॅरिटी. सो यू आर बिकमिंग रोल मॉडेल टू पीपल. तुमचे मित्र तुम्हाला विचारतायत, अरे तू काय करतोयस, काय तुझ्यात असलेला बदल आहे. माझ्याकडे बघून माझे मित्र प्राणिक शिकले, माझे परिवारातले प्राणिक शिकले, माझे नातेवाईक प्राणिक शिकले. माझे बेस्ट फ्रेंड्स प्राणिक शिकले. माझे टीम मेंबर्स प्राणिक शिकले, माझ्याकडे बघून शिकले. आय लिव्ह दॅट व्हॅल्यूज गिवन बाय द टीचर. तसं एक्झाम्पल तुम्ही स्वतःला देऊ शकता. द्या. तुमच्या जीवनात झालेला जो बदल आहे तो बघूनच लोक तुमच्याकडे बघून मोटिवेट होऊन पुढे पुढे येत आहेत. मेक दिस इमेज पॉवरफुल दॅट यू आर अ मोटिवेटर, कॉन्ट्रीब्युटर, स्माइल जनरेटर. यू आर गिव्हिंग हॅपीनेस. लोक फोन करतायत तुम्हाला, मॅडम मला असा असा प्रॉब्लेम आहे, सर मला असा असा प्रॉब्लेम आहे, मला मार्गदर्शन करा. अँड देन वेन यू आर फॉलोइंग द टीचिंग, अपसुक त्यांना तुम्ही हिलिंग देताय, त्यांना मार्गदर्शन करताय. दे आर फीलिंग गुड, दे आर फीलिंग मोटिवेटेड.
आणि जसं जसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन करताय, जसं जसं तुम्ही त्यांना हेल्प करताय, दे आर फर्दर ग्रोईंग अँड यू आर हॅपी सीइंग देम ग्रो. आणि मग आपण सगळं भोवतालचा आपला परिसर जो आहे सक्षम होतोय, सुदृढ होतोय, चारित्र्यवान होतोय, धनवान होतोय. जेंटली ओपन आईस. तुम्ही बघितलं तर मागच्या 10-15 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये खूप सारी लोक मनशांतीकडे वळलेली आहेत. येस ऑर नो? खूप सारी लोक ध्यानधारणा करतायत. येस ऑर नो? येस. खूप साऱ्या ठिकाणी स्वामींचा मठ, अजून महाराजांचा मठ, किंवा अजून काही अन्नदानाचे कार्यक्रम, किंवा अजून कुठल्या गुरूंचे साधना, कुठे इस्कॉन, किंवा अजून काय काय, असे खूप साऱ्या ठिकाणी व्हायला लागले आहेत मागच्या 10-15 वर्षामध्ये. वाय सो? इज बिकॉज नाव पीपल आर ऑल्सो वॉन्टिंग इट. येस नो? राईट. तुम्ही बघा, कुठल्याही गुरूंचे चॅनल तुम्ही ऑनलाईन जाऊन बघितलं, लाखो करोडो व्ह्यूज आलेले आहेत. ओ माय गॉड. आणि ते काय मोटिवेटर इन्फ्लुएन्सर वापरत नाहीत, ते स्वतःच इन्फ्लुएन्सर आहेत. क्लिअर? ओके, थांबूया. लेट्स कंटिन्यू हनुमान चालीसा. जे लोक युट्यूबवरती ऐकणार आहेत, प्लीज डू युअर ओन हनुमान चालीसा. थँक्यू.